Education institutes predominantly give information, occasionally give skills, but almost never give a sense of purpose. त्याच्यामुळे मला मिळालेल्या ज्ञानाचा कौशल्याचा उपयोग मी कोणासाठी करू, कशासाठी करू याची कल्पना बहुतांश तरुण तरुणींना नसते. आणि मग त्यांना जे काही स्टँडर्ड उत्तर दिली असतं, तू कम्प्युटर इंजिनियर तू हे करायला पाहिजे, तू डॉक्टर आहे तू हे करायला पाहिजे, तू सीए तू हे करायला पाहिजे, तेवढ्याच चाकोरीमध्ये जणू ते विचार करायचं असं कंपल्शन त्यांच्यावर येतं. Friend, this is my new friend, very cute and little princess like. So आम्ही निर्मलला आलो आहोत, तर yes, she will share her experience की why you have to come here and what she have learned. So please. हाय गाईज, दिस इज वैष्णवी. आणि मला निर्मळला बरेच दिवसात यायचं होतं, तर ते इच्छा भाषेत युनिवर्स त्या मनात होतं, ते घडलं आता. म्हणजे निर्मळला डेफिनेटली ते ब्लेस्ड होतं माझ्यासाठी. आय फील लाईक की ते कारकोणतं का नव्हतं इनी म्हटलेलं तर मला एकदम मॅच झाले होते की काय बी. तर ते असं वाटलं की ये मेरे लिए था और मैं यहाँ पे आई हूँ. अँड काय शिकले म्हणजे काय नाही शिकली तर म्हणजे सगळंच शिकली असं म्हणायला पाहिजे. म्हणजे असं काही नाही की आधीपासून माहीत नव्हतं किंवा काय, पण त्याचं प्रॅक्टिकल अप्रोच किंवा इम्प्लिमेंटेशन कसं करायचं ह्या सगळ्या गोष्टी माहिती पडल्या. एक काय म्हणतात आपण अशा गोष्टी माहिती पडल्या की आताच आपण स्टार्ट करू शकतो. त्याच्यासाठी काही समजा फॉर एक्झाम्पल काही मोठा बदल घडवायचा आहे, त्याची वर्षानुवर्ष वाट पाहायची गरज नसते. आतापासून सध्यापासूनच राईट फ्रॉम स्टार्ट टुडे आपण करू शकतो. आणि मित्रमैत्रिणींबद्दल तर काय बोला की असं वाटतच नाही आहे की आता भेटलो म्हणून आम्ही. इट्स लाईक की किती वर्षापासून जुनी मैत्री आणि आता आम्ही वापस भेटलो, रियुनाईट झालो असं वाटते. खूप मिस करणार आहे डेफिनेटली. लास्ट डे आहे, काल रात्री पण खूप मजा आली, डान्स वगैरे खूप मस्त वाटलं. आणि खूप वेगळा एक्सपिरियन्स आहे हा. म्हणजे बाकी ठिकाणी किंवा कॉलेजमध्ये वगैरे यू कॅन्ट एक्सपिरियन्स दिस मच ऑफ लाईक पॉझिटिव्हिटी किंवा एक पर्पज ऑफ लाईफ का आहेस, यूथ फ्लरिश कसं करायचं, ह्या सगळ्या गोष्टी आहेत. पण फॉर मी स्पेसिफिकली मला करिअरची पण एक क्रिस्प अँड क्लिअर आयडिया मिळाली. म्हणजे काल मी स्वानंदासोबत बोलली तेव्हा खूप क्लिअर झालं मला खूप बऱ्याच गोष्टी करिअरबद्दलच्या. सो इट्स लाईक काय म्हणतात गॉड्स गिफ्ट की हे माझ्या लाईफमध्ये आलं. आणि डेफिनेटली आय विल इम्प्लिमेंट ऑन दॅट आणि आय ग्रो माय सेल्फ अँड अदर्स ऑल्सो. थँक्यू सो मच. हाय फ्रेंड्स, तर येस, तर माझी एक नवीन छोटी फ्रेंड झालेली आहे, तर ती पण निर्मलला आली आहे. कुठून असतो? मी नागपूर. तिचं नाव ऋतुजा आहे. तर येस, ती पण सांगेल तिचा एक्सपिरियन्स तुम्हाला आणि का तुम्हाला यायला पाहिजे. सो बोला. तर मी निर्मलला आली होती, तर मला थोडीफार भीती होती की मी कसं होईल, मला मजा येईल की नाही. पण इथे इतका चांगला एन्व्हायरमेंट आणि इतके चांगले मित्रमैत्रिणी, ताई दादा इतके छान मिळाले की मला तिथे काही वाटलंच नाही की मी वेगळ्या ठिकाणावर आहे. मला घरच्यासारखंच वाटत होतं माझ्या मित्रांनी. आणि मला जे प्रॉब्लेम्स होत्या त्या पण मला खूप साऱ्या डिस्कस झाल्या, क्लिअर झाला. म्हणजे डाऊट्स इथे खूप मजा आली मला. कालचा शेवटचा दिवस होता, आम्ही रात्रभर फिरलो, काही झोपलो नाही. आणि आज थोडं वाईट पण वाटतंय की आज इथून जावं लागणार आहे, आपला रुटीन परत येणार आहे. तर त्याची थोडीशी खंत आहे, पण एक्सपिरियन्स बेस भेटला. इतके चांगले लोक मिळले, इतक्या चांगल्या गोष्टी शिकायला मिळल्या आणि परत इथे यावं वाटतं. तसं तर ही जागा सोडून जावं असं नाही वाटत आहे, बट आयुष्याचा भाग म्हणून हे करावं लागेल आपल्याला. आणि जेवण एक नंबर होतं, एक नंबर. म्हणजे सगळ्यांसोबत बसून जेवताना इतकं वेगवेगळ्या व्हरायटीजचे आमच्यासाठी पोषक अन्न, सात्विक अन्न असं म्हणजे जे खूप जास्त आपण जंक फूड खातो ते पण नाही, पण खूप बेस्ट असं जेवण. आणि वरून इतके चांगले मेंटॉर्स, सेशन्स, ॲक्टिव्हिटीज खूप मस्त. मी म्हणेन तुम्ही पण या निर्माणला. सो लाईक दिस. थँक्यू सो मच ऋतुजा. मग ॲड करायचं की इट्स नॉट फुल स्टॉप, इट्स कॉमा. तर आमची लाईफ स्टोरी अशीच पुढे जाणार आहे, फ्रेंडशिप पण अशीच चालू असणार आहे. तर आम्ही ठरवलंय भेटायचं कधीतरी. माझी एक नवीन मैत्रीण जी आम्ही एकाच रूममध्ये आहोत, म्हणजे होतो ॲक्च्युली, आता आमचं लास्ट डे आहे. तर तिचं नाव साक्षी आहे, ती प्रोफेशनल डॉक्टर आहे. तर आम्ही निर्मलला भेटलो. तर का यूथने यायला पाहिजे आणि त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला सांगत आहे. काही नाही, माझा अनुभव खूप चांगला होता निर्मलला यायचा. जे काही होतं प्रश्न थोडेसे ते बऱ्यापैकी सुटले, काही राहिले. मी इथं आल्यानंतर मला असं खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटल्या ज्या की मी कधी बघितल्या नव्हत्या आणि स्वतः ऑब्झर्व पण केल्या नव्हत्या. आणि स्वतःबद्दल मित्रांबद्दल एवढं माहितीसुद्धा नव्हतं मला. इथं आल्याला माझ्या जगण्याचं कारण मिळालं. मी जे स्ट्रेसफुल स्टडीमध्ये बिझी, मित्रांबद्दल बोलत नव्हते, ते आता मी बोलणार आहे. माझ्या आयुष्यात मी शिकले की बोलायला पाहिजे, स्टँड घ्यायला पाहिजे, काही चुकीचं होत असेल तर त्याच्याबद्दल सांगायला पाहिजे. ही अनुभव होते, अशा खूप साऱ्या गोष्टी येतात त्या मला इथं समजलं. ओके, थँक्यू. मी मूळचा पुण्याचा भोर तालुक्यातील आणि मी आता शिकत आहे. मुंबईमध्ये पाटकरवर्धे कॉलेजमध्ये गोरेगाव इथे वेस्ट. तर काही दिवसापूर्वी आपण आलेलो निर्माणसाठी. तिथे आपण येणारी पिढी, भावी पिढी आणि आत्ताची चालू पिढी यांना त्यांच्या जगण्याचा उद्देश काय, आयुष्याचा उद्देश काय हे त्यांनी मार्ग दाखवण्याचा प्रयत्न केला. तो खूपच महत्त्वाचा होता. आणि आतापर्यंत आलेल्या पण 70% जास्त लोकांना त्याचा अनुभव आलेला आहे. नमस्कार, मी परवेज आणि मी मूळचा जालना जिल्ह्यातल्या एका छोट्याशा गावातला आहे. आणि आम्ही 5 दिवसापासून शोधग्राममध्ये आहोत आणि निर्माणचं जे वर्कशॉप होतं त्यासाठी आम्ही आलेलो आहोत. आणि या ठिकाणी मला खूप चांगले मित्र आणि मैत्रिणी मिळाले. निर्माणने मला खूप सारे मित्र आणि मैत्रिणी दिले आहेत. आणि मी माझ्याकडे होतं पर्पज, पण ते असं तळ्यात माळ्यात होतं, पण ते आता एक असं ठाम झालेलं आहे. त्यामुळे
तुम्ही जर युवा असाल आणि तुम्हाला जर काहीतरी बदल घडवायची किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याची जर इच्छा असेल तर तुम्ही नक्की निर्माणच्या कॅम्पला आलंच पाहिजे. सो थँक्यू गाय. सारखा हा बारामतीला असतो पण कोल्हापूरला सतत स्टडीला आहे राईट. तर हा पण एक निर्माण आलेला आणि हा पण एक खूप चांगला मित्र झालेला आहे. तो तुमचा म्हणजे त्याचा एक्सपिरियन्स तुम्हाला शेअर करेल. तो प्लीज काय. निर्माण जेव्हा मी इथे आलो सो मला माहीत नव्हतं मी इथे काय येतोय कसं येतोय. जस्ट माझा एक पर्पज होता की काहीतरी वेगळं करायचं लाईफमध्ये बोर होतं सो येऊ. आणि ते आल्यावर एक वेगळं मला वे ऑफ थिंकिंग कळलं की कसं वेगळ्या सिच्युएशन्सकडे आपण बघतो. त्या सिच्युएशनकडे बघायचा मल्टिपल लोकांचा मल्टिपल पर्स्पेक्टिव्ह असतात आणि प्रत्येकाचे पर्स्पेक्टिव्ह तितकेच जेन्युइन पण असतात. कधी कधी काही मिसकन्सेप्शन्स पण असतात. सो ते एक हेल्दी डिस्कशन इकडे होतं की कसं तुम्हाला एका कुठल्या तरी प्रॉब्लेमवर किंवा कुठल्या तरी इश्यूवर तुमचा स्टँड काय आहे हे क्लिअर असलं पाहिजे. सो दिस इज द थिंग विच आय लर्न की तुम्ही एक स्टँड घेतला पाहिजे आणि फक्त स्टँड न घेऊन त्याच्यावर ॲक्शन केली पाहिजे. आणि असे बरेच टॉपिक्स होते जे इथे प्रत्येक इंडियाच्या यूथला किंवा मी म्हणजे प्रत्येक वर्ल्डच्या यूथसाठी युजफुल आहे. जसं की रिलेशनशिप विथ मनी म्हणजे पैसे तर सगळ्यांना लागतात पण किती लागतात त्यांचा इम्पॉर्टन्स काय हे कळलं. प्लस काही इम्पॉर्टंट टूल्स असतात की आपण जेव्हा सोशल वर्क करतो तर नक्की तुम्हाला सोशल वर्क का करायचा हा प्रश्न आधी विचारावा लागतो. मग प्रश्न येतो की तो कसा करायचा आहे, कुठल्या क्षेत्रात करायचा आहे, कुठे करायचा आहे. हे सगळ्या प्रश्नांचं उत्तर मिळायला एकंदरीत मदत होते. सो ओव्हरऑल मी म्हणेल की दिस वॉज अ फॅब्युलस वर्कशॉप. And the most important point is you meet with variety of people, you make new friends, and thank you Nirman for giving me this opportunity. माझी नवीन बेस्ट फ्रेंड इथं निर्माण कॅम्पला मला मिळाली आहे. ती आहे नाशिकची आणि ती आहे डॉक्टर प्रोफेशरने. तर यस आम्ही निर्माण कॅम्पला आलो तर उद्देश येऊन तर वन ऑफ दॅट की उद्देश घेऊन आली होती. तर यस ती तुम्हाला एक एक्सपिरियन्स छान सांगेल आणि तुम्ही काय आलं पाहिजे तर ते पण त्याचं कारण तुम्हाला कळेल. सो प्लीज शर्यू मडगे, मला एकच सांगावंसं वाटेल की निर्माणला आल्यावर मला एक जीवन जगण्याचा जो मार्ग आहे तो कसा असायला पाहिजे हे कळलं. आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना एक मार्ग हवा असेल की जीवन कसं जगायला पाहिजे तर तुम्ही नक्की निर्माण जॉईन करावं. एकच म्हणावं वाटेल की निर्माणने मला जीवन कसं जगायला पाहिजे हे शिकून दिलं आणि मी ते इम्प्लिमेंट करेन. आणि तुम्हाला पण काही डाऊट्स असतील, तुम्ही सोशल म्हणजे पर्पज असेल काही काय करू शकता याचं जर तुम्हाला आन्सर हवं असेल तर तुम्ही निर्माणला 100 झाड तरी लावणार. या 6 महिन्यामध्ये 100 झाड तरी लावणार आणि तो मी एक ॲक्शन प्लॅन केला. आणि त्यानंतर की मी काय समाजाला देऊ शकतो, समाजाला फक्त घेता यावं नाही तर समाजाला काहीतरी देता यावं यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. आणि जो माझा प्लॅन आहे जे की मला वेगवेगळ्या ज्या पर्पज कळाला लाईफचा आणि जो फक्त पर्पज नाही कळाला तर तो कसा ॲक्शन प्लॅनमधून कसा उतरावा हे कळालं ते मी उतरलं. गाव आपलं तर त्याचा एक तालुका आहे एरंडोल, एक छोटं गाव आहे त्यातून मी आलेली आहे. तर निर्माणबद्दल म्हणायचं म्हटलं तर मी न्यूजपेपर रीड करायची लहानपणापासूनच. तर 10th स्टँडर्ड होती मी तर तेव्हा ते खूप असं चित्र वगैरे यायची किंवा असे प्रोग्राम झाले असे झाले तर मला एक क्युरियोसिटी होती की हे काय आहे. तर जस्ट मी म्हटलं की मला पण जायला पाहिजे बट आय डोंट नो द प्लॅटफॉर्म की हाऊ टू गो अँड कसं करायचं प्रोसेस वगैरे. तर मग कॅरियर माझं शिक्षण झालं. मग त्याच्यानंतर मी LLB फर्स्ट इयरला आहे आता. तर मग आमचा पेपर होता त्यावेळेस सिद्धेश्वर दादा आला, त्यांनी सगळं छान पद्धतीने एक्सप्रेस केलं आणि सांगितलं काय प्रोसेस आहे. तर मी एनरोल केलं त्याच्यामध्ये. तर मला यायचं होतं, डिसाईड झालं होतं की आता जे यूथ आहे तर त्यांना WS सारे जे क्वेश्चन आहेत ते खूप जास्त प्रमाणात पडतात आणि त्यांना ते आन्सर शोधायचे असतात बट ते कुठेतरी नाही मिळत किंवा ते कॉन्फ्लिक्टमध्ये असतात की व्हॉट टू डू और नॉट टू डू. तर तसं माझ्या पद्धतीने होतं की यार मला एक्सप्लोर करायचं, स्वतःला डिस्कवर करायचं. इफ आय फाउंड माय सेल्फ मी स्वतःला डिस्कवर करायचं असेल तर एकच प्लॅटफॉर्म आहे म्हटलं तो ईस्टमध्ये म्हणजे गडचिरोलीमध्ये. तर मला ज्या गोष्टी बाकीच्या माहीत नव्हत्या आणि बाकीच्या कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे की इमोशन थॉट्स वेगळे असतात आणि वी कांट इम्पोज अवर थिंकिंग टू अनदर पर्सन राईट. वी हाऊ टू ॲक्सेप्ट दॅट पर्सन ॲज इट इज. आणि फ्लरिशिंग काय असते किंवा लँग्वेजिंग काय असते याच्यातलं डिफरन्स मला इतकं छान पद्धतीने कळला ना की मी कुठं आहे ते एक मेजरमेंट असतं प्रत्येक गोष्टीचं मापण्याचं. जसं दुधाचं आहे प्रत्येक गोष्टीचं असतं आपण त्याला व्यवस्थित मेजरमेंट करू शकतो की एवढं आहे. तर मग आपल्याचं काय तर निर्माणने इतकं छान पद्धतीने एक मेजरमेंट मला दिलं आहे फ्लरिशिंग आणि लँग्वेजिंग की तू कुठं आहे कशी आहे आणि तू स्वतःला पुश कशी करू शकते आणि स्वतःला आयडेंटिफाय कशी करू शकते मी हे शिकली. त्यानंतर बुक्स रीडिंगचं महत्त्व काय असतं लाईफमध्ये. तर आपण चांगल्या हॅबिट्स फॉलो करायला पाहिजे स्वतःला ग्रोन अप करण्यासाठी आणि आपण या धर्तीवर फक्त मजा मारण्यासाठी नाही आलो आहोत. आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो यासाठी आपण आलेला आहोत. आपलं पण काही कर्तव्य आहे फॉर एव्हरी सेक्टर. एन्व्हायरमेंट असेल, फॉर ह्युमन काइंडनेससाठी असेल. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी जो मेजर इश्यू आजूबाजूला चालू असतो आपल्या सोसायटीमध्ये जो आपण नोटीस नाही करत ॲक्च्युली करतो पण निग्लेक्ट करू ओके ठीक आहे माझं काय जातं त्याच्यामध्ये. तर मला असं वाटतं की सगळ्यांनी छोटे छोटे स्टेप्स पण घेतले तर त्याच्याने ना खूप सारे बदल होणार आहेत. मी असं नाही करू शकत की त्याने ते करायला पाहिजे. पहिलं सुरुवात माझ्यापासून मी करेल त्याच्यानंतर लोक ते ॲक्शन्स करतील. तर मला असं वाटतं की प्रत्येक यूथने इथे एकदा तरी एक्सपिरियन्स करून बघावं, येऊन बघावं. तुमच्या लाईफचे जे WH क्वेश्चन असतील ते सगळं इथं सॉर्ट आउट होतील आणि यस तुम्ही स्वतःला एक नवीन व्यक्ती म्हणून इथून घेऊन जाणार. आणि जे कोर्स वगैरे दिले होते तर यस तुम्ही स्वतःला रिबेल कसं करायचं पॉझिटिव्हली नॉट निगेटिव्हली तर ते निर्माण आपल्याला शिकवतं. आणि यस ऑफकोर्स आय विल से थँक्यू अँड ग्रॅटिट्यूड की निर्माण टीमला युनिव्हर्सला की थँक्यू मला ही अपॉर्च्युनिटी मिळाली आणि ही जी टीम आहे गाईज खूप खूप वंडरफुल आहे आणि खूप हेल्पिंग आहे. सो थँक्यू आय लव्ह यू सो मच. थँक्यू. तुमच्या सर्वांचं स्वागत आहे युनिक स्पिरिच्युअल जेयू आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली एक नक्षलवादींचा जिल्हा म्हणून ओळखला जाणारा जिल्हा आणि त्याच्यामध्ये एक जगविख्यात होणारं काम म्हणजे सर्च. आणि त्या सर्चमध्ये हजारो युवकांचा उद्देश समजतो
आणि ते यासाठी इथे येत असतात. आधी आम्ही इथे आलेलो आहोत, आमची टीम या ठिकाणी आलेली आहे आणि काही इथल्या कॅम्पर्सला ते इथं काय येतात आणि इथं आल्यानंतर असं त्यांना काय भेटतं की त्यांच्यामध्ये एवढे बदल होतात हे आपण जाणून घेणार आहोत. तर आपला मित्र डॉक्टर आहेत आपल्यासोबत, तर आपण त्यांच्याकडून थोडंसं जाणून घेऊया. तर डॉक्टर, सर्वप्रथम तुमचं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि तुम्हाला मी असं विचारू इच्छितो की आपल्या सर्व प्रेक्षकांना पहिल्यांदा तुमचं थोडक्यात इंट्रोडक्शन करून द्या. नमस्कार, मी डॉक्टर विकास पिंजरे. मी मूळचा नागपूरचा, म्हणजे गडचिरोलीच्या जवळच आहे, परंतु इकडे कधी येण्याचा चान्सच मिळाला नाही आणि एकदम रुरल एरिया काय असतो हे एक्सप्लोर करायचा चान्स मिळाला नाही. तर आता मिळाला तर बघूया म्हटलं काय मिळतं तर नवीन. डॉक्टर, पुढचा प्रश्न माझा असा आहे की इथं आल्यानंतर तुम्हाला नेमकं काय जाणवलं, की म्हणजे तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या शहरामध्ये आणि इथं म्हणजे नेमका फरक काय जाणवला? गोष्ट अशी आहे की शहराकडे गावाकडे अपॉर्च्युनिटीज खूप असतात, रिसोर्सेस खूप असतात, परंतु इथे मिनिमम रिसोर्सेसमधून मॅक्सिमम आउटपुट कसं द्यायचं या प्रश्नाचं उत्तर इथून तयार झालेलं आणि ते मनात झालेल्या प्रश्नाचं उत्तर निर्माण वर्कशॉप. अरे वा. माझा पुढचा प्रश्न असा आहे की इथं जर एखादा कॅम्प करण्यासाठी यायचं असेल, एखादं वर्कशॉप करण्यासाठी यायचं असेल तर त्याची प्रोसेस नेमकी काय असते थोडक्यात सांगू शकता? बरं, सर्वप्रथम तर या वर्कशॉप यायची असतं तर याची माहिती ही आपल्याला यूट्यूब झालं, इंस्टाग्राम किंवा फेसबुक याद्वारे आपल्याला मिळू शकते किंवा एक सरची वेबसाईट आहे तर ती आपण जर फाइंड आउट केली गुगलला तर त्यावर मिळू शकतं. त्यांची एक प्रश्नावली असतं आणि ती प्रश्नावली अगोदर सॉल्व्ह करताना तेव्हाच माणसाला एक स्वतःची लेवल कळतं की आपण कुठे हवं आणि आपल्याला किती डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. तर त्या प्रश्नातून सोडता ज्यांनी ती मनावर घेतली तो खरोखरच निर्माणला इंटरव्ह्यू देऊन अटेंड करण्याचा प्रयत्न करतो. तर डॉक्टर, माझा शेवटचा प्रश्न की युवकांनी हा कॅम्प का केला पाहिजे, असं काय वाटतं तुम्हाला? इथं काय भेटलं, तुम्ही काय त्यांना सांगू इच्छिता? बघा, गोष्ट अशी आहे की युवकांना ज्या गोष्टीची गरज आहे नेमकं म्हणजे त्यांना सगळे पैसा आहे, गोष्टी सगळ्या आजूबाजूला आहे, परंतु तो पैसा सुद्धा स्वतःसाठी युटिलाइज केला जातो आणि त्यातून तो स्वतःच्या गरजेपेक्षा जास्त साठवला जातो. म्हणून मला असं वाटतं की स्वतःच्या उंजडीत मावेल एवढं स्वतःसाठी ठेवलं आणि बाहेर पडणारा पैसा जर दुसरीकडे गेला तर बहुतेक तो समोरच्या दोन माणसाचं भलं करू शकतो आणि त्या गोष्टीचं महत्त्व करून देण्यासाठी कळायला पाहिजे, त्यासाठी इथे येणं हे महत्त्वाचं वाटतं. ओके, यापुढेही आपल्या चॅनलवर अशाच प्रकारचे इंटरेस्टिंग व्हिडिओ येत राहतील. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नक्की तुमच्याकडे पुढच्या व्हिडिओ चॅनल येत राहतील. धन्यवाद.